आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या गॅस रिफिलिंगचे नियम जे आहेत ते सरकारने बदललेले आहेत। आता 21 दिवसांच्या ऐवजी 25 दिवसानंतर जर तुमचा पहिला सिलेंडर संपला असेल त्याच्यानंतर 25 दिवसानंतर तुम्हाला या ठिकाणी बुकिंग करता येणार आहे। आपण हे नवीन जे नियम बदललेले आहेत त्याविषयी ग्राहकांना काय वाटतं आपण विचारून घेऊया। आपल्यासोबत काही महिला आहेत। काय सांगाल 21 दिवसांच्या ऐवजी तर 25 दिवसानंतर तुम्हाला गॅस नवीन नोंदणी करते, काय वाटतं तुम्हाला? 25 दिवस पुरत नाहीत सिलेंडर, कारण कुणाचा एकच असेल, दोन असतील तर एक वेळ ठीक आहे, पण एक असेल त्याला पुरत नाही। जास्तीत जास्त 20 दिवस जातात सिलेंडरनं। मग कसं 25 दिवसांनी नंबर लावून कसं काय मिळेल ना सिलेंडर, परवडेल आम्हाला? त्यासाठी लवकर घेतले पाहिजे नंबर, त्यांनी बुक करून घेतले पाहिजे, लवकर घेतले पाहिजे बुक करून। बरोबर आहे। आपल्यासोबत आणखीन काही महिला आहेत, आपण त्यांना विचारून घेऊया। ताई, काय सांगाल 25 दिवस सिलेंडर पुरू शकेल का? काय वस्तुस्थिती वाटते तुम्हाला? 25 दिवस नाही करू शकत। नाही पुरू शकत। सरकार नियम बदलला पाहिजे? बदललं पाहिजे। ताई, तुम्ही काय सांगाल 21 दिवसांच्या ऐवजी 25 दिवसांनंतर बुकिंग करता येणार आहे जर तुमचं सिलेंडर संपला असेल तर? काय वाटतं, हा नियम योग्य आहे का? नाही, 21 दिवसाने योग्य आहे। 21 दिवस योग्य आहे। योग्य आहे। काय नेमकं तोटा होऊ शकेल याचा? काय म्हणजे काय म्हणजे संपल्या तर कुठून आणायचं? संपलं तर बघू. हाय 21। आता मी बुकिंग करून किती दिवस झाले? तर 28 का 29ला केलं आहे बुकिंग, तर आलेलं नाही म्हणून विचारायला आले। ताई, काय सांगाल तुम्ही 25 दिवसांचा हा नियम केलेला आहे, काय वाटतं त्याच्याविषयी? काय सांगाल त्याच्याचं? योग्य नाही वाटत, 21 दिवसच ठीक आहे। ठीक आहे। ते असलं पाहिजे 21 दिवसाचं। काय नेमकी समस्या होऊ शकेल महिलांसाठी? काय की 4 दिवस वाढतात, त्याच्यामध्ये सिलेंडर मिळत नाही कधी वेळेवर वगैरे, तर प्रॉब्लेम होतो। त्यामुळे आधी बुकिंग केलं तर आपल्याला मिळू शकतो ना, त्यासाठी। पण याच्यामुळे तोटा होऊ शकेल, महिलांचं गणित सगळं कोलमडेल? ते होतं, ते होणारच ऑब्व्हियसली। बरोबर आहे। हा जो नवीन नियम आहे तो या ठिकाणी बदलावा। जर 25 दिवसांचा कालावधी ठेवला तर घर चालवणं किंवा सिलेंडरची काटकसर करणं हे खूप अवघड गोष्ट आहे। त्यामुळं नेमकं गॅस सिलेंडर संपला तर करायचं काय, असा सवाल जो आहे तो या ठिकाणी या महिला भगिनींकडून विचारला जातो आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।